येत्या 10 दिवसात शेतकरी कर्जमाफी होणार. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची मोठी घोषणा. कर्जमाफी योजनेला अहिल्यादेवींचं नाव देणार असल्याची माहिती. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा जागा वाटप निश्चित. भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर लढणार. अतिरिक्त 1 जागा पदरात पाडून घेण्यात राष्ट्रवादी यशस्वी. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे. सरकारकडून जरांगेंच्या सर्व मागण्या झाल्या मान्य. मागण्यांसंदर्भात जरांगेंचा सरकारला 3 दिवसांचा वेळ. विखे पाटील आणि प्रसाद लाड यांची शिष्टाई कामी. मनोज जरांगे यांचं एकदिवसीय आंदोलन हे स्क्रिप्टेड होतं. त्यात मंत्रीही सहभागी होते. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची टीका. मुख्यमंत्र्यांची खुर्ची अस्थिर करण्यासाठीच आंदोलन, हाकेंचा आरोप. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची आज 301वी जयंती. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून अभिवादन. अहिल्याश्वर मंदिरामध्ये पूजा झाल्यानंतर अभिवादन सभा. पुण्यातली आयटी कंपनी एका रात्रीत अचानक गायब. हिंजेवाडीत 700हून अधिक आयटी कर्मचाऱ्यांचे पगारही थकवले, तर कर्मचारी झाले बेरोजगार. कंपनीनं कर्मचाऱ्यांचे पगार थकवल्याची माहिती. अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा. अमरावतीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, 96 घरांची पडझड, तर बुलढाण्यामध्ये 2 मोठी झाडं उन्मळून रस्त्यावर पडली. भोंदूखराचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे. बहुचर्चित जमीन खरेदी फसवणूक प्रकरणामध्ये तपासासाठी घेतला ताबा. खरातला 3 दिवसांची पोलीस कोठडी. पुण्यातील विषारी दारू मृत्यू प्रकरणातील मृतांची संख्या वाढली. विषारी दारूमुळे आणखी एकाचा मृत्यू. मृतांची संख्या 23वर. मृतांची संख्या आणखी वाढण्याची भीती. माळशिरसमधील दूध संकलन केंद्रावरील 997 किलो पाम तेलाचा साठा जप्त. अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. पाम तेल दुधात भेसळ करण्यासाठी आणल्याचा संशय. तुकाराम मुंढेंचा सोलापूर जिल्ह्यातील कारवाईचा दणका. नालासोपाऱ्यामध्ये 13 महिन्यांच्या मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू. खेता स्विमिंग पूलमध्ये पडल्यामुळे चिमुरड्याचा मृत्यू. वडील आणि आई कामात व्यस्त असताना दुर्घटना. कुर्ल्यामध्ये बस आणि कंटेनरचा अपघात. पावसामुळे रस्ता निसरडा झाल्यामुळे चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं. अपघातामध्ये सुदैवानं जीवितहानी नाही. कल्याणमधील गायत्री शिंदे हत्याकांडाला सैराटचं वळण, तर मुलीने आंतरजातीय विवाह केल्यामुळे या रागातून हत्या केल्याची बापाची कबुली. हत्येच्या 1 दिवस आधी संपूर्ण कुटुंबानं एकत्र येऊन पाहिला सिनेमा. दिल्ली स्पेशल सेलच्या तपासामध्ये मुंबईत दहशतवादी हल्ल्याचा कट उघड झाल्याची माहिती. गरीबनगर अतिक्रमण कारवाईचा बदला घेण्यासाठी कट आखल्याची संशय. मुंबई पुण्यातील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळून लावला. गुप्तचर यंत्रणांकडून 9 दहशतवाद्यांना अटक. दहशतवाद्यांनी केली होती दादर स्थानची रेकी. दिल्ली देखील दहशतवाद्यांच्या रडारवर. शौर्य पाटील आत्महत्या प्रकरणामध्ये क्राईम ब्रांचला स्टेटस रिपोर्ट सादर करण्याचे दिल्ली हायकोर्टाचे आदेश. शौर्यच्या वडिलांचं तपासावर प्रश्नचिन्ह. 6 महिने उलटून देखील तपास रखडल्याचा आरोप. गुजरात टायटन्स विरुद्ध आरसीबीचा आज महामुकाबला. अहमदाबादमध्ये रंगणार अंतिम लढत. सलग दुसऱ्यांदा IPL ट्रॉफीवर नाव कोरण्यासाठी आरसीबी सज्ज.
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये दंगल, समाजकंटकांकडून जाळपोळ आणि दगडफेक. फुटबॉलच्या चॅम्पियन लीग फायनल नंतर हिंसाचार. आफ्रिकेच्या स्थलांतरित मुस्लिमांनी दंगल घडवल्याचा आरोप.